आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रीराम. बाळकृष्ण बुवा, अनेक वर्षांपासून तुम्ही सद्गुरू समर्थ रामदास स्वामींची सेवा करून राहिला का? हाऊजी, मोठा आनंद आहे समर्थ सेवेत. आणि बर का, दास नवमीचा उत्सव बाळापुराले करण्याचं पहिलंच वर्ष आहे ना हे. श्रीरामाचे आणि समर्थांचे आशीर्वाद आहेत समजा. मोठा उत्सव करण्याची प्रेरणा दिली, बळ पण दिलं. आणि तुम्हाला सांगते, आमची सज्जनगडावरची दासनवमीची वारी कंदी बी चुकली नाही ना. आम्ही का नाही हर साल पौष महिन्यातच वारीले निघायचो ना. हमेशा माया बायकोने मला लय साथ दिली. आणि साहित्य बी आमच्याकडे लय नसायचं. ओझ वाहण्यासाठी घोडं असायचं जी संगती, आणि कुबडी, कंथा आणि दासबोधाची पोथी, अशा गोष्टी जवळ ठेवायचो आम्ही जी. आणि यायच्या हातात चंदनाच्या चिपळ्या लय छान वाजवतात. आणि पुतळाबाईच्या हातात झांजा, मुखी रामनाम, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम. आता आवर्त घ्यान का? लहान आहे का तुम्ही दोघं? वृद्ध झाले. मगापासून पाहून राहिलो म्या, आमचे महाराज काहीच बोलून नाही राहिले. एक प्रश्न विचारला फक्त त्यांनी, तर तुमचं ओढ्यावाने बदा 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 सुरूच झालं की. मला आश्चर्यच वाटून राहिलं की बुवा तुम्ही तुमचंच सांगून राहिले. नाही, तसं नाही. तसंच आहे ना. आता काय पूर्ण इतिहास सांगणार का तुम्ही? तुमच्या मनात जरा बी विचार नाही आला की आपल्याकडे आलेले माणसं कोण आहेत, त्यांचं महत्व काय आहे? मला आश्चर्य वाटून राहिलं बुवा की तुम्ही तुमचं सांगून राहिले. नाही, चुकलंच जे आमचं. चला. जय राम श्रीराम. अजीब माणसं आहेत बुवा. गण गण गणात बोते. भास्करा, आपण इथं आलो तेव्हा अंगणाच्या दारात काय ठरवलं होतं? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. खिचडी आवडली का पुंडलिका? गण गण गणात बोते. काकाजी, मी आता अशी खिचडी आजवर खाल्लीच नाही ना. मोठ्या भाग्यवान भक्ताईले महाराजांचा असा कृपाप्रसाद भेटते. आणि आमची साळूबाई आहेच ना अन्नपूर्णा. आणि महाराजांच्या मायेची आणि प्रेमाची चव उतरली आहे ना खिचडीत. संपूर्ण त्रिखंडात या तोडीचं मिष्ठानच नाही ना. गण गण गणात बोते. आता कायले डोळे भरून आले पुंडलिका? हा कायले पाया पडते. मी भाग्यवान आहे का तुम्ही मला भेटले. सद्गुरु श्री गजानन महाराजांनी सर्वात पहिले तुम्हाला दर्शन दिलं. सर्व भक्तांमध्ये योग्यतेचे भक्त श्री बंकट भवानीराम अगरवाल असं मोठ्या आदराने समजे सांगतेत. मी सेवक हो ना गुरुमाऊलीचा. काकाजी, तुम्हाला एक विनंती करतो हात जोडून. विनंती कायले करायला लागते? का झालं ते सांग ना. हो, आपण काय मार्ग निघते का? मुंडगावात भायजा माझ्या घराजवळ राहते. तिलाही दुःखी आहे जी. तिले सासूरवास होते. मी हेच विचारायले महाराजांकडे आलो होतो. तसं महाराज न भेटता बी बोलते माझ्याशी, पण योग्य वेळ आली तरच बोलते. पण बायजाची लय काळजी वाटते. बायजा कशी आहे, तिच्या सासरी काय अघटित तर घडणार नाही ना? तुम्ही हे विचाराल का गुरुमाऊलीले? म्हणजे
भायजाले हवं ते भेटत असेल ना सासरी? भायजा पण महाराजांची लय मोठी भक्त आहे. काकाजी पुंडलिक शांत. आणि एक गोष्ट हमेशा ध्यानात ठेव, आई गुरु माऊली सर्वज्ञानी आहेत ना. आपल्या भक्तांच्या सुखदुःखाची चिंता आई गुरु माऊलीले राहतेस ना. आणि तुला आता प्रत्यय पण आला. स्वतः गुरु माऊलींना खिचडी पाठवली पुंडलिका. आणि पुंडलिक, माणसाले जे हवं असते ते भेटत नसते, पण त्याच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी जे आवश्यक असतं ते गुरु माऊली त्याला देतातच. भाईजावर तर पण गुरु माऊलींचं लक्ष असणच. लेकरा, आपण संपूर्ण श्रद्धेनं आई गुरु माऊलीच्या चरणी समर्पित व्हावं. लेकराचं हित आई माऊलीला कळते ना. आई माऊली कृपा करतील. गणगण गणात बोलते, गण गणात बोलते. मला नवलच वाटून राहिले. तुला राग कसा येत नाही मा? असं कसं होऊ शकतं? एका स्त्रीले तिच्या संसारात कोणाचीच दखल खपत नाही. साध्या साध्या गोष्टीत कोणाची लुडबुड खपत नाही. स्त्रीले तिचा संसार हे तिचं राज्य राहते आणि उपजत स्त्रीमध्ये हे गुण राहते. तुळशी वृंदावनापासून ते चुलीपर्यंत स्त्रीले स्वतःचाच अधिकार गाजवायचा असते. कोणी वाटेकरी नको असते. मग तू कायले सहन करते? जाऊबाई, आपला नवरा एका परक्या दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित झालाय हे कुठल्याही स्त्रीले सहन होणारच नाही ना. तुले तर मग महाराग यायला हवा. तू ह्या जागी जर म्या असती आणि महानवरा दुसऱ्या स्त्रीच्या मांग लागला असत तर म्या त्या स्त्रीचं जीवन हैराण करून टाकलं असतं. 100 सूचना दिल्या असत्या का बाई लुगडं पायघोड नेस, डोक्यावर तर पदर ठेव, सामोरं सामोरं करू नको. पण तू यातलं काहीच करून नाही राहिली ना. तू या नवऱ्याचं असं वागणं मले मनाले टोचणार नसल तर? जाऊबाई, तुम्हाला तर दुःख व्हायला हवं. मले दुःख होणार नाही का वाईट पण वाटणार नाही. म्या समजते का माई पीडा कमी होईल. जाऊबाई, म्या लय अन्याय सहन केला, अत्याचार सहन केला. मायातील स्त्री मनाचा, भावनांचा दगड झाला आहे. नाही इलाज आहे मा, म्हणून मी संसार करून राहिली. आता हे मले चिपाड म्हणतात, पण मले चिपाड केलं कुणी? राक्षस आहे मा नवरा. मले चिपाड म्हणते, पण रोज रोज राक्षसी अत्याचार सुरूच आहे. मले किंमत नाही, पत नाही, हाय फगस्त शरीर. मले आता घृणा वाटते नवऱ्याची. विचार केला, आता तू आलीस. माझ्यावर होणारे अत्याचार, अन्याय आता थांबतील. मा त्रास कमी होईल. तू देवाले काय मागणं मागते ते मला मालूम नाही, पण म्या देवाले हेच मागणं मागते का माया नवऱ्याले हवं ते सुख भेटू दे, माही कुचंबाना थांबू दे. गृहस्थाश्रम हे मोठं कठीण व्रत आहे राजे हो. जिथे स्त्रीले पुरुषाशिवाय आणि पुरुषाले स्त्री शिवाय पूर्णतः नाही. पुराणातले दाखले पहा. पार्वती पते हर हर महादेव असं म्हणलंय आणि सियावर रामचंद्र की जय असं म्हणलंय. शिव आणि शक्तीची एकरूपता आणि आई सीता माई आणि प्रभू रामचंद्रांची एकरूपता हे दाम्पत्य जीवनाचे आदर्श आहे.
गण गण गणात बोते. एकाच येळी आम्ही विविध रूप रंग स्वभावाची जोडपी पाहून राहिलो राजे हो. दीप अन ज्योतिवाणी बंकट आणि कावेरी आहेत. दोघं एकरूप होऊन सदाचार समर्पणात्मक भक्तीचा आदर्श होऊन राहिले आहे. कच्च्या पक्क्या आंब्यावानी पुंडलिक अन जनाचं जोडप आहे. जमीन अन आकाश, उजेड अन अंधार अशी विरुद्ध टोक असलेलं बायजान हरीचं जोडप आहे. अग्नी अन तव्यावानी सखाराम अन मंदा आहे. सखारामाच्या बेछूट अत्याचाराच्या अग्नीवरत तव्याप्रमाणे चटके सोसणारी मंदा. संसाराची भाकरी भाजूनच राहिली राजे हो. टाळ मृदुंगावानी भक्तिरसाच्या गोड सूर तालात एकमेकांना साथ देणारे बाळकृष्ण बुवा न पुतळाबाई आहेत. आणि लाकडाले अग्नीनं आलिंगन देऊन धगधगट ठेवावं तसे चंद्रशेखर वसुले आणि श्रीकला बी आहेत. शंभो हर हर. श्री स्वामी समर्थ माऊली, तुम्हीच रचलेल्या या अद्भुत लीलेला महादंडवत प्रणाम. गण गण गणात बोते. आणि शिवाचा आशीर्वाद तुले मिळणार आहे. श्रीकला, लेकरा तू काहीही केलं तरी ती शिवाची सेवाच असणार आहे. असं कसं म्हणते हा बुवा? म्या काही बी केलं तर शिवाची सेवा होईलच कशी? तेच ते शब्द माझ्या मस्तकात फिरत राहते. श्रीकला, लेकरा तू काहीही केलं तरी ती शिवाची सेवाच असणार आहे. आत्ता समजलं मला. येस, आय गॉट इट. शिवाची सेवा म्हणजे ह्या शेखरले मद्यपास. मद्य म्हणजे सोमरस, म्हणून शिवाची सेवा म्हणून राहिला हा बुवा. श्रीकले, नको ते दिसून राहिलं तुले, पण सामोरा आरशात पाय. लावण्यवती आहेस तू, लाखात एक देखणी. गोरा रंग, बोलके डोळे, आकर्षक शरीर, लय लय सुंदर आहेस तू. सौंदर्याचं वरदान भेटलं आहे तुले, इसरलीस? मग पा स्वतःले. श्रीकले, मद्याची नशा काही वेळात उतरते. तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीची नशा आयुष्यभर उतरणार नाही. ह्याचाच उपयोग कर. नजर लागायले नको. आता माह सौंदर्य हेच शस्त्र. काय आहे तुझ्या मनात? शेखर, नाही नाही नाही, नको. हे बघ, मला माफ कर. मला मद्य नको, प्लीज प्लीज. तुला माहितीये ना, मला लई त्रास होतो मद्याचा. हा, प्लीज प्लीज प्लीज, मी हात जोडतो. असं कायले करता? आता तू मागितली तरी म्या तुले मद्य देणारच नाही ना. सिरियसली? खरंच बोलून राहिली तू? हो, खरंच बोलून राहिली मी. नो ड्रिंक्स नाव. थँक्यू स्वीट हार्ट. पण अचानक टर्निंग पॉइंट आयुष्यात अचानकच येतात ना. तो एक क्षण राहते. त्या क्षणी असं वाटते का
काय काय करून राहिलोय आपण? गुड. पण काय करावं वाटतं तुले? प्रेम. शेखर, सांग ना, त्या कशी दिसते? सुंदर सुंदर दिसते तू श्रीकला. आणि आणि सांग ना, सांग ना. मला खूप आवडते तू, खूप. वराडात तू आहेत की सुंदर बाई नाही. हेच सुटलं माया हातून, नवऱ्याचं प्रेम. आपण आपल्या संसाराकडे कधी पाहिलंच नाही, पण आता मला फक्त महानवरा, महासंसार आणि महानवऱ्याचं प्रेम एवढंच हवं. बुवा, मले समजलंय हे पांडोबा इठोबा बोतट शस्त्र आहेत. ते काय करणार? आता म्या शेवटचं शस्त्र वापरून राहिली, माह सौंदर्य. शेवटचं नाही ग बाई, कुठल्या बी सर्वसामान्य स्त्रीले मालूम असलेलं पहिलं अस्त्र आहे हे सौंदर्य. पण अस्त्र आणि शस्त्र वापरताना माणसाले शुद्ध असायला हवी लेकरा. शस्त्र आणि अस्त्रांनी विध्वंस पण होते आणि धर्मरक्षण पण. सावध हो लेकरा, सावध हो. घण घण घणात बोते. जमलं का जेवण तुले पुंडलिक? हो ना, लय स्वादिष्ट होतं जेवण. मसाले भात आणि कढी, त्या संगती तक्कू. मी लय जेवलो आज. काय चालय जेवला? एवढा एवढा तर खाते तू. लाजत होता? लाजते काय ले? नाही जी, तुमच्या हाताले लय चव आहे काकीजी. उलट आज मी जास्तच जेवलो. हा, वराडी माणसानं तब्येतीत खायला पाहिजे. खाण्यापिण्यात लाज शरम नको ना. महाराजांचा लाडका भक्त दिसून राहिला तू. भाग्यवान आहेस. पुंडलिक, मी अभि तुझ्याच वयाचा होतो जेव्हा महाराजांनी मला पहिल्यांदा दर्शन दिलं. गण गण गणात बोलते. काकाजी, एक विचारू का? विचार ना. गुरुमाऊली महाराजांनी तुम्हाला सांगितलं का म्या शेगावले येऊन राहिलो आणि साळूबाईले पण माझ्यासाठी खिचडी करायला सांगितलं. पण मला इथं महाराजांना भेटायचं होतं ना. गुरुमाऊलींची भेट झाली असती तर. का झालं काकाजी? पुंडलिक, मी आज सांगते का, मला असेच प्रश्न पडायचे. एक नाही अनेक प्रश्न पडायचे आणि या प्रश्नापायी आमच्यात भांडणं पण झाली. पण तू या काकाजीले कंदी प्रश्न पडलेच नाही. हो? हा ना, ह्याच्या मनात कधी प्रश्न आलेच नाही. आई गुरुमाऊली महाराजांनी जे सांगितलं ते ब्रह्मवाक्य, आणि तीच गुरु आज्ञा. जे सांगितलं ते समर्पणानं करायचं. डोळे मिटून आई गुरुमाऊलींच्या शब्दांवर विश्वास ठेवते ते. पुंडलिक, आई माऊली जशी आपली आहे तसे ते अनेक भक्तांचे पण आहेत ना. हजारो भक्त आहेत महाराजांचे. आणि आई माऊलीले समद्यांचीच काळजी राहते. पण महाराजांचं लक्ष त्याच्या समद्या भक्तांकडे राहते. पण पुंडलिक, असं असू शकते ना का आपल्या परीस बी त्याच वेळेस दुसऱ्या भक्ताईले महाराजांची अधिक गरज असू शकते ना.
प्रश्न शंका याची गरज नाही ना. आपल्याला हवं ते भेटते का नाही. अन मला सांग, साक्षात परब्रह्म ब्रह्मांड नायक आहेत महाराज. पण तुझ्या येण्याबद्दल सांगितलं, तुझ्या खाण्याची व्यवस्था केली, या परीस भाग्य ते काय. अन महाराज म्हणजे साक्षात शंभो महादेव. त्याची कृपादृष्टी आहे आपल्यावर. तर आपल्याला अजून काय हवं. गण गणात बोलते. खरं आहे जी काकाजी, गण गणात बोलते. पुंडलिक, मला कुणाला बी काय बी सांगायचा अधिकार नाही, पण तू हे वय बघता तुला सांगावं असं वाटलं. अन महाराजांची कृपादृष्टी आणि माया अनुभवल्यानंतर प्रश्न पडायलाच नको ना. आई माऊली, काही चुकलं असेल तर क्षमा करायची. गण गणात बोते. आज्ञाजी गुरु माऊली. पंकज लेकरा, तू योग्यच सांगितलं पुंडलिकाले. अन अधिकाराचं म्हणशील तर काही सांगण्याचा अधिकार तुलेच आहे राजे हो. कारण तुले कधी प्रश्नच पडले नाहीत ना. गण गणात बोते. तुमची कृपा आहे जी महाराज. चिमणे, साजरं आदरातिथ्य तर तुझ्याकडूनच शिकावं. आशीर्वाद असू द्याजी. गण गणात बोते. शुभम भवतु. गण गणात बोते.